बरं, या सगळ्यामध्ये विद्याधर महाले तुमचे पती यांचा किती मदत मिळते त्यांची, किंवा कसे सल्ले मिळतात काम करत असताना? हा, हे बघा, लोकप्रतिनिधींना काम करत असताना प्रशासकीय मदत सुद्धा अत्यंत आवश्यक असते. कुठलाही लोकप्रतिनिधी हा काम करत असताना प्रशासनाच्या मदतीशिवाय तो काम करू शकत नाही. मंत्री असू देत किंवा लोकप्रतिनिधी असू देत, प्रशासनाची साथ जर का असेल तर त्याच्या मनातल्या ज्या काही योजना असतील तो त्या योजना प्रत्यक्ष योग्य पद्धतीने कार्यान्वित करू शकतो, ते फक्त आणि फक्त प्रशासनाच्या सोबत. आता इथे माझे पतीच प्रशासकीय अधिकारी असल्यामुळे नक्कीच एक ॲडिशनल मला फायदा त्या ठिकाणी झालेला आहे, डे वन पासून झालेला आहे आणि भविष्यामध्येही तो होणार आहे. त्यांचे सल्ले मला नेहमी असतात. आता त्यांची कारकिर्दी जर का पाहिली तर वयाच्या 25-26व्या वर्षापासून ते मंत्र्यांकडे पीएस म्हणून, विविध मंत्र्यांकडे पीएस म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. आता तिथे ते पीएस म्हणून जेव्हा काम करतात तर तो जो मंत्री आहे, तो मंत्री त्या पोझिशनला येण्यासाठी त्यांनी संघर्ष केलेला असतो. संघर्षातून तो मंत्री झालेला आहे किंवा लीडर ऑफ ऑपोजिशन त्या ठिकाणी झालेला आहे. तर कुठेतरी ते काम करत असताना माझ्याशी पण कम्पेअर करतात की अरे तू ह्या गोष्टीचा अभ्यास करायला पाहिजे होता, किंवा मी सभागृहामध्ये बोलले की नाही तू असं बोलायला पाहिजे होतं, साहेबांनी असं केलं असतं, साहेबांनी तसं केलं असतं. कधी ते कंपॅरिझन पण होते. ठीक आहे, आता त्यांना तेवढा अनुभव आहे, त्या अनुभवातून ते बोलतात. मला जेवढं त्यातून घेता येते तेवढं मी घेण्याचा प्रयत्न करते.